लोकसभा निवडणुकीसाठी सध्या सर्वत्र राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे। मावळ लोकसभा मतदारसंघात सलग 3 वेळा शिवसेनेचा उमेदवार विजयी होत असल्याने हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला। 2009 मध्ये भाजप शिवसेना युतीमधून शिवसेनेचे उमेदवार दिवंगत माजी आमदार गजानन बाबर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आझमभाई पानसरे यांना चितपट केले होते। 2014 आणि 2019 मध्ये शिवसेनेचेच श्रीरंग बारणे सलग 2 वेळा येथून खासदार झाले। सुरुवातीला त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आणि आताचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा पाडाव केला, तर गेल्या पंचवार्षिकला अजितदादांचे सुपुत्र पार्थ यांचा 2.25 लाख मतांनी पराभव केला। आता शिवसेना फुटली आणि राष्ट्रवादी दुभंगली। नव्याने सगळे समीकरण मांडण्याची वेळ आली। भाजप एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी अशी महायुती आहे। दुसरीकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाआघाडी आहे। महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पुन्हा बारणे हेच प्रबळ दावेदार आहेत। मोदी, शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवल्याने बारणे तयारीलाही लागलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही श्रीरंग बारणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले। कळीचा प्रश्न आहे तो निवडणुकीत चिन्ह कमळ की धनुष्यबाण हा आहे। 31 डिसेंबर पर्यंत शिवसेना खरी कोणाची आणि खोटी कोणती याचा निकाल येणार असल्याने कदाचित त्यावेळी चिन्हाचाही सोक्षमोक्ष होईल। दरम्यान भाजपने मावळ मतदारसंघ प्रतिष्ठेचा केला आहे। खासदार बारणे यांचे नाव निश्चित असल्याचे एकीकडे सांगत असतानाच आता पर्यायी दुसरे नाव सुद्धा भाजपकडून पुढे येत आहे। पिंपरी चिंचवड शहर भाजपचे अध्यक्ष शंकर जगताप यांची मावळ लोकसभा लढण्याची तीव्र इच्छा असल्याची चर्चा सुरू झाली। स्वतः जगताप त्याबाबत मौन बाळगून आहेत, पण दुसरीकडे मावळ तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासींना दिवाळीचे निमित्त करून मिठाई वाटप त्यांनी केले। मावळ तालुक्यातील भाजपच्या तसेच प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी सुरू आहेत। 2014 मध्ये दिवंगत आमदार आणि शंकरशेठ जगताप यांचे थोरले बंधू लक्ष्मण जगताप यांनी बारणे यांच्या विरोधात अपयशी झुंज दिली होती। आयुष्यात पराभव न पाहिलेल्या आमदार जगताप यांनी प्रचंड आर्थिक ताकद खर्च करूनही त्यांचा दारुण पराभव झाला होता। 2019 मध्ये बारणे यांच्या जागेवर शिवसेनेतून शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवर सुरू होत्या। शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या पातळीवर ही बोलणी सुरू होती। तिथे गणित बसले नाही आणि पुन्हा बारणे यांचे नशीब उजळले। मावळमधून जगताप कुटुंबाचा खासदार हे स्वप्नच राहिले। आता तोच कळीचा मुद्दा ठरू पाहतोय। इतकेच नाही तर शिंदे आणि अजित पवार यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी शंकर जगताप यांचे नाव जाणीवपूर्वक भाजपमधूनच चालवण्याची खेळी सुरू आहे। 31 डिसेंबरला शिवसेना पक्ष आणि चिन्हात मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरलेच, तर मावळातील बारणे यांच्या उमेदवारीलाही धक्का बसण्याची दबक्या आवाजात चर्चा आहे। अशा वेळी खासदार बारणे यांनी सरळ भाजपमध्ये प्रवेश करून कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी हा एक पर्याय समोर आहे। तोडगा निघाला नाहीच तर मात्र शंकर जगताप यांचे नाव पर्याय म्हणून भाजपकडून पुढे आणले जाऊ शकते। प्रत्यक्षात निवडणुकीला आणखी 5 महिने आहेत, पण मावळात भाजप स्वतःचा खुंटा बळकट करण्यासाठी सर्व बाजूंनी तयारी करत असल्याने रात्रीतून समीकरण बदलू शकते। भाजपच्या अंतस्थ वर्तुळात तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबर खासदार बारणे यांचे घनिष्ठ संबंध आहेत। सलग 6 वर्षे उत्कृष्ट संसदपटू असा किताब मिळाल्याने मोदी शाह यांच्या गुड बुकमध्ये बारणे यांचे नाव पहिल्या पसंतीचे समजले जाते। मात्र दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे आणि खुद्द देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांचे संबंध गहिरे असल्याने शंकर जगताप यांच्या नावावर आयत्या वेळी राजकारण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते।
चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक उमेदवारीसाठी शंकर जगताप हे तीव्र इच्छुक होते. मात्र दिवंगत आमदारांच्या पत्नी उमेदवार असतील तर सहानुभूती मिळेल म्हणून अखेर अश्विनी जगताप यांना संधी देण्यात आली होती. त्यावेळची नाराजी दूर करण्यासाठी शंकर शेठकडे पक्षाच्या शहराध्यक्ष पदाची धुरा सोपवण्यात आली. आता यापुढे आणखी मोठी जबाबदारी त्यांच्याकडे येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विरोधकांकडून संदीप वाघेरेंचे नाव चर्चेत. मावळ लोकसभेसाठी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे तसेच शिवसेनेकडेही एकही तोलामोलाचं नाव दिसत नाही. काँग्रेसची ताकद अत्यंत कमी असल्याने त्यांना इथे रस नाही. महाआघाडीच्या जागा वाटपात पुणे शहर काँग्रेसकडे, बारामती आणि शिरूर लोकसभा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे, तर मावळ लोकसभा हा ठाकरे यांच्या शिवसेनेकडे गेला आहे. मावळते खासदार श्रीरंग बारणे यांनी 10 वर्षात स्वतःचे बस्तान बसवल्याने त्यांच्या समोर टिकाव धरेल असा उमेदवार किमान आजच्या घडीला ठाकरेंच्या शिवसेनेकडे नाही. भाजपचे पिंपरी गावातील नगरसेवक संदीप वाघेरे हे ठाकरे यांच्याशी संधान बाळगून आहेत. त्यांनी मावळ लढवण्यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. बारणे यांच्या पुढे ते कितपत टिकाव धरतील ते आताच सांगणे कठीण आहे. या लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभांपैकी चिंचवड, पनवेल हे भाजपकडे, तर पिंपरी आणि मावळ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. कर्जत, खालापूर आणि उरण तालुक्यातील शिवसैनिकांची ताकद विखुरली असली तरी शिंदे यांच्या समर्थकांचे पारडे जड आहे. फडणवीस, शिंदे आणि अजित पवार यांची ताकद एकटवली तर बारणे यांच्या फायद्याचे होईल. शंकर जगताप यांच्या नावाचा विचार झालाच तर बारणे यांची वाट बिकट होऊ शकते. वाघेरे यांच्याबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते तसेच ठाकरेंचे शिवसैनिक येतील की नाही याची शाश्वती अजून तरी नाही. तुर्तास मावळात बारणेंना पर्याय म्हणून भाजपकडून शंकर जगताप यांचे नाव हळूहळू पुढे येत असल्याने रंगत वाढत चालली आहे.